होईलच आणि त्याबरोबरच आपल्या गावातल्या लोकांना पण त्याचा फायदा होईल. म्हणून मी इस्लामपूरचा प्रोजेक्ट कॅन्सल करून मी गावामध्येच प्रोजेक्ट केला. कारण कारण मी कोल्हापूर सारख्या ठिकाणी गेलो होतो, तर मी सरांना पहिला प्रश्न केला होता की सर म्हणलं ही मशीन आहे ती पैशाच्या कॉस्टच्या बाबतीत परवडण्यासारखी नाही. पण सरांनी शेवट मला सांगितलं, म्हणले कॉस्टचा जर विचार तुम्ही करत गेला तर तुम्ही पुढं कुठल्या गोष्टीचा आरोग्याचा विचार करू शकणार नाही. म्हणजेच की बाबा जर दवाखान्यात आपण विचार करायला गेलो तर आपल्या दवाखान्यात पहिला 1,00,000 रुपये ऍडमिशन देऊन आपण डॉक्टरना विचारतोय बाबा आमचा पेशंट बरा झाला पाहिजे, तरच किती पैसे लागतील त्याचा काही विचार करत नाही. मग त्याच गोष्टीनं मी विचार केला की बाबा आपल्या दवाखान्यात पैसे जाण्यापेक्षा जर मशीन जर घेऊन आपण जर त्याचा दवाखान्याचा खर्च वाचवत असलो तर गावात स्वतःसाठी पण फायदा होईलच. तसंच आपल्या गावात बऱ्याच ठिकाणी आपले बरेच पेशंट असतात, त्यांच्या उपयोगासाठी पण त्याचा फायदा होईल. मग मी एक सर विचार केला की बाबा माझ्या गावासाठी मी एवढं करायला लागलो तर मी पाण्याचं म्हणजे विक्री करायचा हा उद्देश असलाच तरी पण जो कोण ज्याला कोणी पाणी प्यायचं असेल त्यांनी बाबा म्हणजे आमच्या वडिलांच्या पासून सर परंपराच आहे की बाबा जी शाळेला मुलं येतात त्यांना आमची मम्मी पण वडील पण कधी पाण्याला कधी काय नाही म्हणले नाही. पण माझा पण तो उद्देश आहे की बाबा जो पण आपल्या घरी येऊन पाणी प्यायला येईल त्यांना पाण्याचे पण पैसे घेणार नाही. ते किती पण पाण्याचे त्यांना पैसे काही मी पाण्याचे घेणार नाही घरी, तर फक्त बॉटलवरून जर न्यायचे असेल तर मी त्याचा विचार म्हणजे लोकांना सांगेन की बाबा का मी जर फुकट दिलं पाणी तर त्या पाण्याची किंमत करणार नाही. त्या पद्धतीने मी म्हणजे विचार का केला की बाबा त्या पाण्याची पण काहीतरी व्हॅल्युएशन आहे. मी स्वतः मशीन घेतली म्हणजे असं काही नाही, पण त्या पाण्याची व्हॅल्यू महत्वाची कळाली पाहिजे. आणि सरांनी मला सांगितलं की बाबा मशीनची कॉस्ट कुठे जरी गेलं तरी आपण शेवटी ब्रँडेड वस्तू घ्यायला गेलो तर त्याला फर्स्ट कॉपी असते. मग आपण फर्स्ट कॉपीचा जर विचार केला तर आपल्याला साईड इफेक्ट आहे, तर आपण घ्यायचं तर ओरिजिनलच घ्यायचं तर त्याचा फायदा आपल्याला होईल जाईल. म्हणून मी त्या पैशाचा न विचार करता सर मशीनचा विचार करून मशीन घेतली आणि माझ्यासाठी सर तसंच माझ्या गावाच्यासाठी सर तुम्ही महत्वाचा आला. आणि सर महत्वाचं म्हणजे मला सांगायचं एक आहे की अशा कोल्हापूर सारख्या एवढ्या ठिकाणी एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये कार्यक्रम होतात, कोल्हापूर सारख्या पुण्यासारख्या, पण हे गोष्ट तुम्हाला माहित नसेल की बाबा आनंद सर कोण आहेत. मला पण सुरुवातीला काय आनंद सर मला माहित नव्हते, पण जसं मी मिटिंगला वगैरे गेलो तशी सरांची पोस्ट बघितली तर आता सरांची पोस्ट आहे A682, म्हणजे त्याचं मला काही पूर्वी माहित नव्हतं. पण सरांच्या त्या गोष्टी कळाल्या की बाबा सरांच्या गौरवनं पण मला सांगितलं की सरांच्या मॅडम पण करतात. दादा तुम्ही म्हणल्यासारखं की बाबा ही भविष्यात चालेल का नाही, मी पण त्या गोष्टीचा विचार केला की बाबा ही गोष्ट भविष्यात चालेल का नाही. आजपर्यंत एवढ्या कंपन्या येऊन गेल्यात की बाबा दादांनी मगाशी प्रश्न केल्यासारखा बाबा ह्या कंपनीच्या जोडीला दुसरी कंपनी आली तर आपल्या कंपनीचं काय. तर आज बिस्लरी कंपनी सरांनी सांगितली की बिस्लरी कंपनी टॉपला आहे. सुरुवातीला बिस्लरी पण कंपनी होती, एकच कंपनी होती. आता केनली अशा बऱ्याच कंपनी आली त्या. पण आपण जर दुकानात खरेदी करायला गेलं तर आपल्याला पहिले आपण म्हणतो आम्हाला एक बिस्लरी द्या, म्हणजे केनलीची बाटली घ्या नाहीतर कुठली पण घ्या, तिला फक्त आपण बिस्लरीच म्हणतो. म्हणजे ज्या पद्धतीने त्या बिस्लरीचा ब्रँड झालाय त्या पद्धतीने आपल्याही मशीनचा ब्रँड हा झालेलाच आहे, फक्त आपल्याला माहित नाही. ते आपल्यापर्यंत पोहोचवायसाठी माझा एक उद्देश होता की आपल्यापर्यंत पोहोचवायचं काम माझ्यातर्फे व्हावं. आपण दुकानात गेलो तर आपण कोलगेट मागतो, ते कुठल्या पण कंपनीचं असू दे. आपल्याला एक सवय झाली दुकानात गेले की मला काय द्या तर कोलगेट द्या. मग ती कोलगेट कंपनीचं असू दे, क्लोजअप असू दे, कुठलं असू दे, आपल्या मुलांना जरी सांगितलं तर ते म्हणतात कोलगेट आणा. त्या पद्धतीने आपल्या कंपनीचं नाव हे आपलं आजपर्यंत टॉपला आहे आणि आपण पण ते टॉपला नाव न्यायचं आहे. आणि त्यासाठी तुम्हाला जर काही मदत लागली किंवा कोण म्हणत असतं की बाबा या कंपनीत मी तुम्हाला सूट देतो, तेवढ्या पैशात देतो, या पैशात देतो, तर त्याच्यात काहीतरी गफलत असणार, त्याशिवाय मी तसं तुम्हाला सांगणार नाही. तसं कोण असेल तर तुम्ही डायरेक्ट माझ्यापर्यंत या बाबा असं आहे. कारण माझ्या पाठीची एवढी सर कंपनी म्हणजे कंपनीचे एवढे आनंद सर, आनंद लोहार सर, माने सर, लता पाटील मॅडम, डॉक्टर साहेब, डॉक्टर स्वतः डॉक्टरच आहेत. त्यामुळे मी म्हणलं की बाबा डॉक्टर स्वतः ह्या इन्व्हॉल्व्ह झाले तर आपल्याला काय अडचण आहे. म्हणून मी म्हणलं आपली जी संबंधित लोक आहेत की त्या लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. कारण मी दुसरीकडे नेऊ शकतो या कुणाला पण, मी माझे बाहेर बरेचसे कॉन्टॅक्ट आहेत, पण पहिला सुरुवात मी म्हणलं गावापासून करायची. तर गावातली माझी माणसं सुधारली तर मी बाहेर सांगू शकतो बाबा माझ्या गावात पहिला मी प्रोजेक्ट प्लॅन सक्सेस केलाय, तुम्ही ती गावात येऊन माझ्या बघा. म्हणून मी पहिला सुरुवात गावात केला
आणि त्याच्या पद्धतीने गावातली जी आमची टीम आहे म्हणजे राहुल साहेबांची वगैरे ही पूर्णपणे सर गावातली आमची जी आता नवीन टीम झालेली ही पूर्ण सर प्रामाणिकपणे टीम आहे. मग मी म्हणलं सुरुवात त्यांच्यापासून करा. आपण जर चांगल्या सुरुवात करत असेल तर प्रामाणिक लोकांच्यापासून सुरुवात करावी. म्हणून मी आपल्या जवळची जेवढी संबंधित लोक होती त्या लोकांना सगळ्यांच्या पर्यंत पोहोचलो, त्यांना सांगितलं, त्यांना बोलवायचा प्रयत्न केला की त्यांना ही मशीनची माहिती कळू दे. मी एखादी माहिती सांगणं आणि ती गोष्ट सरांच्या देखत डेमो लाईव्ह डेमो जर एखाद्या गोष्टीचा झाला तर त्याच्यासाठी म्हणजे विश्वास पडतो. आणि निलेदादांनी मगाशी जे सांगितले की बाबा ते भाजीचं ती सर निलेदादा मी कोल्हापूर सारख्या ठिकाणी डेमो बघितला होता, पण आपल्या इथे सरांनी जरा वेळेचा अभाव असल्यामुळे त्या गोष्टी सरांनी दाखवल्या नाहीत. त्या मी जर तुम्हाला जर म्हणलात की बाबा आम्हाला काय गोष्टीचा डेमो दाखवायचा आहे तर मी स्वतःच्या खर्चानं तुम्हाला तो डेमो दाखवायसाठी मी घेऊन जाईल. तुम्ही स्वतः सांगा आम्हाला जायचं आहे, 100% मी तिथपर्यंत तुम्हाला स्वखर्चाने घेऊन जाईल.